मंडळी, पुन्हा एकदा विनोदाचा गोफ गुंफून हास्याचा फेर धरूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, त्या 2 सुना आणि त्यांची सासू आज घरात गप्पा मारत बसल्यात. बघूया आज त्यांच्यात काय धुमशान रंगते ते. बया, आता कुठं बरं वाटायलंय, लय टाचा दुखतायत. अहो मग कुणी सांगितलं होतं एवढ्या तंगड्या तोडत मंदिरापर्यंत जायचं, करायची आपली मुकाट रिक्षा आणि यायचं घरी. नको बया रिक्षा, उगा कशाला खर्च करायचा. आई, खर्च म्हणून का काही वेगळं कारण आहे? दुसरं काय कारण असणार आहे? नाही, मालू आत्तीने सांगितलं होतं आम्हाला का तुम्ही तुमच्या लग्नात आहे ना रथात बसला होता, तो रथ उलाटला होता. आता रिक्षाला कसे 3 चाका असतात, त्यात तुम्हाला भीती वाटली असेल, रिक्षा उलटली बिलटली आणि माझा हसं झालं तर कुठं म्हणून तुम्ही चालत आले. आम्हाला माहितीये ना. ती माली काय सांगते, तिचं काय ऐकलंय तुम्ही? माई सांगा ना आई, खरं काय ते सांगा ना. अगं काय नाही, इथं तेल लाव गपचूप. इथं लाव जरा, इथं पण दुखायलंय. इथं लाव. आई, तेल संपलं. संपलं? हा. अगं काल आणलं होतं ना. आई, आता तुमचा पाय एवढा मोठा. इथंच बसलेस, लक्षात ठेव. एवढा. आणि तेल पटापट जिरत नाही त्याच्यामध्ये. आई, तुमचा पाय ना तेल खूप पितोय. असं थोबाड फोडी ना तोंडाला आलं म्हणून काय बोलशील? तेल पितो म्हणे. अहो तसं नाही आई, ते काय झालंय, पायाला मालिश करू करून ना तिचे हात दुखायला लागलेत. मला सांगायचं, मी केलं असतं. काय सांगत. धर बस इथं, दे तेलाची बाटली. अयो, बया आई, अहो तुमची मांडी खाली आली. उगा तोंड दिलंय म्हणून काय बोलायचं का? पोटरी आहे ती, मांडी आहे का? आत ये का बाई? कोण रे बाबा तू? ग्रहाची दशा पाहून दिशा ठरवतोय बाई. तू तर पुण्यवान आहेस बाई. लोकांसाठी झिजते पण तुझ्यासाठी कोणी झिजत नाही. खरं की खोटं? एकदम खरं बोललायस बाबा, खरं बोललायस. मी सगळ्यांसाठी सगळं काय केलं, आयुष्य गेलं, पण कुणी माझ्यासाठी केलं नाही भया. पण याला कसं कळलं ग? याचे ते जरा तांदूळ दे, जरा वाटीभर. इथं बस बाबा. काय आला? काय तांदूळ बिंदूळ द्यायची गरज नाही. हे नाही, असली लोक आहेत ना अशीच गोड धोड बोली त्यात आणि त्यांच्या घरचा किराणा बरी त्यात. ए बाबा, तू कायला फातकाला मांडू बसला, निघ तिकडं. आता थांब री, भली माणूस दिसते ती जरा. तुम्ही चांगले आहात ताई, पण तुमचे नातेवाईक जे आहेत ना ते तुमच्या वाईटावर टपले आहेत ताई. त्यांच्या मनामध्ये काळं चालू आहे तुमच्या प्रती ताई. एकदम बरोबर बोललायस बघ. हे 100% बरोबर बोललायस. ह्या दोघींचे नातेवाईक ह्यांच्या मनात काळच असतं आमच्याबद्दल. काय पण बोलू नका. थोबाड बंद कर, निवळ माकडावानी दिसती. काय ऐकत नाहीत माझं बिलकुल. इथं बस. कोण बरं आमच्या घरावर टपले बरं सांग. माझी विद्या सांगते ताई की तुझ्या घरी तू रोज येणारा जाणारा आहे ताई. कोण असेल तू? नाही, तो माझ्या डोळ्यासमोर तर दिसून राहिला, पण तो अस्पष्ट आहे आता. पण ताई तुला सांगतो की 10-15 दिवसाच्या आतमध्ये तो लाल कपडे घालून येईन, हातात गोडधोड घेऊन येईन. हे लक्षात घे. आणि तो ज्या घरचा असन त्या घरातले माणसं सगळे तुमच्या वाईटावर टपलेले आहेत ताई. तू 5,000 रुपये देत आई फक्त. नाही ती 5,000 रुपये नाही ती माझ्याकडं. बरोबर, काही हरकत नाही ताई. तू पुण्यवान आहेस ताई. तू 2,000 दे फक्त. 2,000 दे. आणि मग मला जेवाले लागतेच काय, 2 चपात्या, भात आणि भाजी. आणि जाता जाता जर तू मला अंगात घालायले कपडे बिपडे देशील तर फार चांगलं होईल बाई. हो बाई. अजून सांगतो बाई, त्याच्यावर ते 51 रुपये देशील तर मग तर मस्तच होईल बाई. बाई बाई, तू फोन कशी करशील मला? हा घे ना कार्ड मायावाला. बाई तुमच्या वाईटावरच्या गोष्टी आहेत ना तर त्या मी पूर्ण निष्ठ करून टाकेन बाई. मी हे भया असं वरडायचं नसतं ग. अगं देवा
देवाची माणसं असतात ती. कायची देवाची? घ्यावाचा माणूस होता तो, घ्यावाचा. आता बोलायला लावू नका, नुसतं घ्यायला आला होता तो आपल्याकडनं. आई तुम्हाला कसं कळत नाही, कसं तुम्ही लोकांच्या बोलण्यात येता हो? कोण असेल ग आपल्या सुखावर टपलेलं? पावसकरी नसेल का ग? तुला काय कामधंदे आहेत का नाही हो? अगं नाही, परवा मी रांगोळी काढली होती, त्याच्यात मोराचा पिसारा तिच्या पायाने इसकटला होता तिनं. अगं बाई, तो मोर होता. मी हत्ती म्हणून फोटो टाकला होता स्टेटसला. जरा विचार करा, कोण टपला असेल आपल्या सुखावर ते. अहो आई, खरं असं कोणी नसतंय हो. तू जुन्नरची मावशी असेल का ग? अंगाशी तरी म्हणलं अजून माझ्या मायाच्यावर कशा नाही घसरल्या तुम्ही? माझी मालू मावशी कशाला तुमच्या वाईटावर टपणार आहे हो? माग कधी काळी एकदा ती तुम्हाला म्हैस म्हणली होती. त्याच्यानंतर तिचं तुमचं काही बोलणं चाललं तरी झालंय. अहो बाजूने गेला तरी वळखायची नाही ती तुम्हाला. आणि त्या आता या वयात कशाला येतील तिकडे इकडे लाल कपडे घालून आणि गोडधोड घेऊन? नाही तर पण हाय म्हणा, पण आल्या गेल्यावर लक्ष ठेवलं पाहिजे भया. चेतनाताई, ए चेतनाताई. अरे दत्तू, हे बघ, आईने तुला काय दिलंय? मज्जा आहे. मज्जा आहे. काय झालं ताई? काय नाही. काय झालं? इथं बस. तू म्हणत होतीस ना कोणी येत नाही आपल्याकडे. हे बघ आलंय स्वतःहून चालून गोडा धोडाचं घेऊन. आई, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? तुला जे कळतंय ना तेच म्हणायचंय मला. तरी मला डॉट होता तुझ्याच घरातलं कोणीतरी असल. माझ्या घरच्यांना नेहमी बोलत असतात, माझ्या घरचे यांच्यासाठी काय करत आहे मला बोलायला. अगं तोंडातला शब्द बाहेर पडू दे ना. नाही, माझ्या घरच्यांवर जाऊ नका ताई, सांगा की. नाही, मला माहित आहे तुझ्याच घरच्या सारखे येत जात असतात इकडं. ओ पण बरं काय झालं. झालं मला पण सांगा ना. उभा राहा. आई, लिंबू काढ. खिशातला पवल्याला लिंबू काढ. ओ, हा लिंबू नाहीये, आवळा आहे. आवळा कायला घेऊन फिरतो खिशात? ती एसटी माझ्या बाजूने गेली ना तरी पण मला उलटी होते, म्हणून मी खिशात ठेवतो. या लोकांनी एसटीत बसून होत आणि याला कुठं काय. पण या आवळा फिरवणारे लिंबू फिरवणाऱ्यांपेक्षा पण डेंजर असतात बाई. काय लॉजिक आहे काही? काय सांगता तुम्ही? तो कशाला आवळा फिरवण? आहे एवढूस ते काय जादू करणार आहे? ही मधल्या बोटाची जादू त्याला अजून नीट दाखवता येत नाही. तो काय जादू टोना करणार आहे अजून? तुगा काही बोलित? अहो हिचा सक्का भाऊ येतो, तो कशाला आपल्या वाईटावर टपल? नाही आई, तुम्ही उगाच ना आता सुतावरनं स्वर्ग गाठू नका. उगाच तिच्या घरच्यांवर आळ घेऊ नका. काय बाई तुम्ही काय केलं नाही माझ्या घरच्यांनी तुमच्यासाठी? काही नाही केलंय. काय नाही केलं? रात्री 2 वाजता यांच्या छातीत दुखायला लागलं होतं की नाही? तेव्हा माझ्या बाबांनी असं यांना खांद्यावर घेऊन हॉस्पिटलमध्ये नेलं होतं की नाही? काय झालं? मणका मोडलं होतं माझ्या बाबांचा. पण तिथं गेल्यावर कळलं यांना काही अटॅक बिटॅक नाही, गॅसेस झाले होते. याला उड्या मारत घरी माझ्या बाबांना ऍडमिट करावं लागलं बाई. आता तुला माहिती आहे आपली म्हातारी कशी आहे? आपल्याला माहिती आहे का बुवा आपल्याला गॅस येस होता, तर मग काय सकाळी उठून इडलीच खान, दुपारी बटाट्याची भाजी मग करायचं लक्षात राहू दे. ऐका माझं, त्या ज्योतिषाने आपल्याला काय येऊन सांगितलं का जो कोणी माणूस येईल त्याच्या अंगावर लाल कपडा असेल. त्याच्या उभा राहा. कुठं लाल कपडा दिसतोय का कुठं? बघा बरं नीट, निळा नीट. अंगावर दिसत नाही. खिशात काय आहे? काढ. खिशात काय लवकर काढ. हा रुमाले. हे बघ लाल रंगाने लिहिलंय बघ. तुमच्या डोळ्यात काही शंकेश्वरी मिरच्या कोंबल्यात काय हो? निळा रंग आहे, दिसत नाही का? आणि त्याच्यावर काहीतरी येस लिहिलंय. येस माझ्या गर्लफ्रेंडचं नाव आहे. हा, एस फॉर सई. हे मरू दे. हे वरती बनियन दाखव. हे बघा. बया हे पण पांढरे. चड्डी दाखव. चड्डी दाखव. हद्द झाली बरं का? चड्डी दाखव. काय चड्ड्या बघा पोरांच्या.
हे बघा ही चड्डी आणि हा करगुड्या लाल हे क्या आता सापडला. ये बघ हाय ना लाल रंगाचं. तरी मला वाटलंच होतं जादू टोना करतोस आमच्यावर. आई ज्योतिषानं सांगितलंय लाल कपडा असेल तो धागा आहे. पण कपडा पण धाग्यापासूनच बनतो ना. काय करू बाया म्हातारीचा आता. ए ताई तुझ्या सासूला ना वेड लागले. कुणीतरी भानामती केले तिच्यावर. बारक्या पोरांच्या चड्ड्या तपतच असते. आता सगळ्या जगाने माझी चड्डी आणि करगोटा बघितला ना. मी आता आईला तुझं नाव सांगणार. सगळ्यांचं नाव सांगणार. माझी चड्डी टाकली सगळ्यांना. माझी इज्जत घालवली माझ्या भावाला लढवलं. त्याची काळी चड्डी आणि लाल करगोटा अख्ख्या जगाला दाखवला या बाईनी. अख्खा जग कुठं आहे का इथं. आपण तिघीच आहोत ना. ते मरू दे. हे लाल रंगाचं सिद्ध झाले. त्या डब्यात काय बघ. बघ मनाचं समाधान होते. बघ काय आहे त्याच्यात. घ्या लाल मिरच्यांची चटणी आहे याच्यात. बंद करते का तुझा. काही नाही ग. ही आल्यापासूनच बरबादी झाली आहे घराची सगळ्या. ही आल्यानंतर 4 वेळा पडले बाथरूम मध्ये मी. हिच्यामुळे पडलात का तुम्ही. आता सांगितलं असतं बोलू नाही बोलायची वेळ. ती म्हातारीला आंघोळ करताना नाचायची सवय. हे काय वय आहे का बाथरूम मध्ये नाचण्याचं. बरं साबण असतोय तो अंगाला लावी त्यात. ही म्हातारी पायाला चोळीत बशी ती. मग झाली फरशीची पायाची घसडण पडल्यात बाथरूम मध्ये 4-5 वेळा. लय तिच्यावर नाव घेता तुम्ही. कुणी पण येतं काही पण सांगतं आणि या तर माझ्या घरच्यांवर बाई मला काय अगं गळ्यातला शब्द बाहेर काढ की. गप वड परमात पुढे इथं येऊ दे डोळ्यामध्ये. किती वाढणार आहेस ग. बाटलीचं झाकण उडतं ना टपकन तसं नाक उडेल एक दिवशी तुझं. बस हर कसं काय अचानक आला तू. आला त्याने लाल रंगाचा कुर्ता घातलाय. लाल सॉक्स घातलेत. लाल टोपी घातली. लाल पिशवी पण आहे. आणि एवढंच नाही गुलाब फ्लेवरची लाल मिठाई सुद्धा आणली आहे. अगं आपल्या भाचीचं म्हणजे गुलाबचं लगीन ठरलं आहे. कळलं का. अख्खं खानदान तुमचा लाल रंग घेऊन मिरवतोय. गोकर्ण काकाच तुमच्यावर करणी करतोय. तुमच्या घरावर चेटूक करतोय. अशी काय बोलायली. गोकर्ण दादा साधा बोलाय. तो कशाला चेटूक करायला आपल्यावर. घातलेत ना त्याने लाल कपडे लाल सॉक्स लाल टोपी. मग अगं तुम्ही ह्याच्यावर काय विश्वास ठेवता. असं कुठं असतंय वय. कुणी ज्योतिष येईल सांगून जाईल आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार का. अगं बाया कुठल्या शतकात वावरताय तुम्ही. आता कुठून आलं तुमचं शतक बितक. काय भारी पलटी मारली हो तुम्ही. आमच्याच नातेवाईक वाईट आहेत. नातेवाईक चांगले. ते बघत दिसत नाही का तुम्हाला. ए माय नातेवाईकांना काय बोलायचं नाही. का आता ज्योतिषी मगाशी सांगून द्या. ते सगळं चुकीचं ठरवून तेव्हा माझ्या भावावर संशय घेतला तेव्हा काही नाही वाटलं तुम्हाला. तुझा भाव आहे संशय कोणी बी लग्नाला यायचं नाही. राजा तुम्ही. पिशवी घेऊन खूप सुंदर विषय आणि जबरदस्त कॉन्व्हर्सेशन. खूप मजा आली. हसणारे काय म्हणतात सई. या माझ्या 3 पॉवर पफ गर्ल्स आहेत आणि त्या जेव्हा स्टेजवर येतात तेव्हा आग लागणं स्वाभाविक आहे आणि आज ती लावली तुम्ही. फार मजा आली. आम्ही 3 वेगवेगळे स्वभाव असलेल्या स्त्रियांबरोबर खरंच राहतोय असा आम्हाला फील आला. वने फारच छान दिसतेस आणि मस्त परफॉर्म केलंस. नमा अप्रतिम. चेतना आय लव्ह यू. खूपच मस्त. कुणाल दादा मजा आली. तुमची एक वेगळी शैली आहे आणि तुम्ही स्वतःचा एक फ्लेवर इथे ॲड केलात. मला विराज आणि दत्तूबद्दल बोललंच पाहिजे असं वाटतं. दोघांच्याही एंट्रीज अप्रतिम होत्या. मला दत्तूला विचारायचं आहे की कुठला माणूस लाल मिरचीची चटणी का काय ते लाल मिरचीचा ठेचा आणल्यानंतर असं एक्सप्रेशन लाल मिरचीच्या ठेच्यावर कधी कोण देतं. आणि गंमत पाठवली. अरे ठेचा आहे
आणि कॉन्फिडन्स त्याचा दिवसेंदिवस वाढत चाललाय, जेणेकरूनच गर्लफ्रेंडचं नाव सईपर्यंत पोहोचलं. मजा आली, खूप मजा आली. काही नाही, खूप दिवस झाले हे वाक्य बोलले नाही. तुमच्या तिघांचं त्रिकोट खूप आवडतं. खूप शुभेच्छा. मंडळी, आता एका खानावळीत रंगणार आहे एक प्रेमकथा. बघूया तिथे काय घडतंय. कह भी दो, बस एक हाँ ही तो कहना है. अच्छा. जी लेंगे पूरी जिंदगी उस एक पल में, फिर तो खुशी से मरना ही जाना है. जायला बाबा, एकदाच एक पाठ. हा शेर पाठ करायला जवळजवळ 5 दिवस गेलेत. अजून 5 आहेत. काय करता तुम्ही? काही झाले ऍक्च्युली आहे ना, मी इकडे एका मुलीला ना लग्नाची मागणी घालायला आलेलो आहे. ती या खानवलीची मालकीण आहे. तिला माझी मालकीण करायची आहे. इश्क ये काफिला, इश्क ये काफिला. आईच्या गावात काय पुढे सांगा. इश्क इकबाल, काफिया ए इश्क ए इकबाल. बस. निकाह मुकम्मल, दीवाना मुकम्मल. याचा काय अर्थ यो देवालाच माहिती आहे. मला कायच माहिती नाही हो, पण तिला कळला पाहिजे. आज काही झाले तरी म्हणजे आज तिला मी विचारणार, म्हणजे विचारणार. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. ओ कदम शेठ, ओ काय तिकडे काय भितडाकडे तोंड करून बोलताय? या बसा कदम शेठ, या. शेठ बोलला तुम्ही, शेठ बोलता तुम्ही, म्हणजे लई जाम भारी बोलतो. ते म्हणजे लयच भारी, म्हणजे मला असं जाम भारी वाटतं. एक मिनिट. काय मिळतंय का? तेरे खत का इंतजार करते करते, तेरे खत का इंतजार करते करते दिन कटने लगे. ऐसा हाल हो गया है कि कौवे भी कबूतर लगने लगे. हे तुमचं काय चाललंय? कौवे कबूतर, ओ प्युअर व्हेज खानावळ आहे आपली, माहितीये ना. आजचा मेनू माहितीये का काय? स्वीट मध्ये गुलाबजाम आहे आणि लाल माठाची भाजी आहे. आज ह्यानी लाल माठ काय पांढरा ड्रम दिला तरी मी खाईन. आणू का? बसा आणि ते बसा. म्हणजे सुरुवात कशी करायची मला काही कळतच नाही. नाही नाही, पण आज सुरुवात करूया. म्हणजे आज नाही तर कधी नाही, आजच आजच. हा हा, हे काय आजच देणार आहे जेवायला. हे का वाढील, घ्या करा सुरुवात. लाल माठाची भाजी आहे. आज जे काय होईल ते होईल. 1 2. ओ मावशी, अरे निव्या आला वय. अरे लेकरा, आणि कुठं होता तू? वेळेत आलोय आज. बस 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 बस, तुला वाटते जेवायला? बस. लगेच वाडा, खूप भूक लागली, खूप. कसली अभिनयाची? ती तर लागलेलीच आहे, पण आज कॅरेक्टर आहे. वाढते तुला लेकरा, वाढते. बस बस बस. काय अरुण काका, कसे आहात? काही नाही, बस रे. तुझं काय मध्येच? माझं काय मध्ये? तुम्ही जसे जेवायला आले मी पण जेवायला चालूय. नेमकं या शेड्यूलला तुला भूक लागली? कमॉन अरुण काका, बिझी असतो मी. प्रोजेक्ट चालू आहेत माझे, नवीन नवीन सिरियल, फिल्म.
नाही घरीच होतो, विषय निघत नव्हता माझा. 4 मीटिंग नंतर विषय निघाला आता, म्हणून मग बोलवलं. असं म्हणजे विषय आता निघालाय ना, निघाला. मग इकडे गप बसायचं, माझ्या विषयात घुसायचं ना. तुमचा कुठला विषय आज? हे घे निव्या धर, शांतपणे जेवून घ्या. गुलाबजाम. मग आज कसं येळेत आला तसं येळेत येत जा बर का. आणि येळेत जेवलं ना का माणूस कसा तंदुरुस्त राहतोय. म्हातारपणापर्यंत तंदुरुस्त हाय का नाही शेट? म्हणजे एकदम बरोबर. म्हणजे तुम्हाला सांगतो, माणसाने वेळेत खाल्लं पाहिजे. मी तर वेळेतच खातो, मला म्हातारपणी तंदुरुस्त राहायचंय. म्हातारपणी? हा. अजून किती म्हातार व्हायचंय तुम्हाला? सिरियसली, थोडा हात वर केला तर स्वर्गाला टेकेल. अरे वसाड्या, ज्या माणसाचं लग्न होत नाही ना तोपर्यंत तो माणूस तरुणच असतो, आणि मी अजून तरुण आहे. झालं तुमचं जेवा बरं. चांगलंय काका, पण काय झालं एवढं काय, म्हणजे मस्करी करत होतो मी. धर ये घ्या, वरण घ्या. बसा जेवायला बसा. हा दे बसा. हा बस बस, सुरू करा. आलीच उगाच काय चिडचिड करताय हो आल्या आल्या. हा, मी काय तुम्हाला काही असं बोललो का? मस्करी करतो ना. अरे हो वसाड्या, मग पण मी प्रपोज करणार होतो, तू मध्येच कुठं तडमडलाय तिकडं. तुम्ही कोणाला प्रपोज करणार आहे? मावशीला? तुम्हाला मावशी आवडत? काका सिरियसली? अहो मग कशाची वाट बघताय? करा प्रपोज, करा प्रपोज. पण वसारू कसं सुरू करू? अरे काय सोपं असतं. ती जवळ आली ना की असं जवळ घ्यायचं आणि गालाला गाल घासायचा. मी असंच करतो, प्रत्येक वेळी असंच करतो मी. सोपा प्रकार एकदम. साऱ्या मना गाल पाहिजे माझा, फालतूगिरी नको. मन कसं खरं सुरू करत नाही, ती समोर आली का मला काय सुचतच नाही रे. ती गोडा तो तुम्ही. काय करू मी? काहीतरी करा हो. प्रपोज करणं काही फार कठीण नाहीये. असं उभं राहायचं, मावशी जशा जवळ येतील असे हात बाहेर काढायचे शाहरुख सारखे. आय लव्ह यू. बस. अरे पण एवढ्याने ती तयार होईल? एवढंच बोलायचं असतं. हा ओ मावशी. अरे वसाड्या थांब ना, तिला कशाला बोलतोस? मग काय मला आय लव्ह यू बोलणार आहात? त्यांनाच बोलायचं ना. पण वसाड्या मला प्रॅक्टिस तर करू दे, मग बोलू ना. आय लव्ह यू ची प्रॅक्टिस करतं का कोणी? डायरेक्ट बोलायचं. इथे आहे ना तर इथे आलं पाहिजे. बस. हा ओ मावशी या ना. अरे आले पोरा. काय झालं? हा काय झालं? नाही मला काही नाही झालं. अरुण काका म्हणत होते त्यांना काहीतरी विचारायचं. काय शेट, काय विचारायचंय? काय म्हणता बोला की. हा आहे. मीठ आहे का थोडस? भया जेवणात मीठ कमी पडलं का? नाही कमी नाही पडलं. ऍक्च्युली कधी कधी मला थोडं जास्तच लागतं. होय का? मग दमा. हा आणते मी मीठ आणते. बसा बसा. काय ग बया, मीठ आहे का तुमच्याकडे? हे प्रपोजल आहे. आय लव्ह यू ला मीठ आहे का तुमच्याकडे असं विचारता तुम्ही? कसं हो काढून का? काय डायरेक्ट बोला ना आय लव्ह यू. एवढं सोपं आहे. अरे वसऱ्या तू असं भस्कन बोलत नाही. मी भस्कन कसं बोलू? मी असं कधीच नाही रे बोललोय कुणाला. अहो म्हणूनच आजपर्यंत लग्न पण नाही ना झालं तुमचं. आधी बोलावं लागणार तुम्हाला, मगच लग्न होणार तुमचं. म्हणजे मी बोललो तर लग्न होईल? मग काय? मग वसारे हे कांदापोळी वगैरे सगळी फालतूगिरी असते. ते अरेंज मॅरेज, हे लव्ह मॅरेज. प्रेम आहे ना तुमचं. इथे खानावळीत कशाला येतात? जेवायला येतात की कांदेपोळे खायला येतात? ऑब्विसली जेवायला. मीठ घ्या. हा करा सुरुवात. कशात मीठ कमी आहे बघा. आता हे मीठ. अरे मीठ? मिठाचं काय? मीठ कशाला परत? मीठ कशाला? आता दिले. मीठ नाही पाहिजे आपल्याला. अरे वसाऱ्या मी काय प्रोफेशनल प्रपोज मारे आहे काय? नाही बोलतायत. मला माझ्या पद्धतीने बोल. तू का बस. 1 मिनिट बोल नकोस. अजिबात बोलायचं नाही. 1 मिनिट थांब. सुरुवात करा. हॅलो हॅलो. सुरुवात करा ना. हा म्हणजे हे मीठ. मिठाचं काय? म्हणजे हे मीठ जर का एकटं असेल तर त्याला काय अर्थ आहे का? म्हणजे नुसतं कुणी मीठ खाऊ शकतं का? नाही नुसतं मीठ कोण नाही खात. आहे का नाही? जेवणात असं मीठ मिसळावं लागतं. म्हणजे भातात, आमटीत, भाजीत असं मीठ मिसळावं लागतं, तेव्हा कुठं जेवण चांगलं होतं. त्याच्याशिवाय असं अळणी असतं आहे की नाही? म्हणजे मला सांगा, आता हा भात तुम्ही वाढलाय का नाही? तर नुसता भात आपण नाही ना खाऊ शकत. त्यावर असं
वरण टाकावं लागतं ना आपल्याला. नाही नाही, पण एखाद दिवशी वरण नसेल ना तर माणूस दह्या बरोबर खातो, दुधाबरोबर खातो, राहिलं तर तुपा बरोबर खातो, काय काय साखर भात करून बी खात्यात. आमच्या गावी तिकडं तर आमरस भात खात्यात, माहिती का? लय आवडतो लोकांना. आणि भाताला काही तिखटा मिठाची फोडणी दिली ती वरण बिरण काय नसतं तरी आपलं चाललं जातंय. काय करायचं या बाईचं? काय का आता तुमचं काय करायचं? कशाला वाटेल ती उदाहरणं देता? काही गरज आहे? हा, ताटाच्या बाहेर पडा ना. प्रपोज काय बोलताय ते? नाही मी त्यांना तेच सांगतोय. यांची पत्र ना सगळी चुकीच्या पत्त्यावर चालली आहे. तुम्ही बोलूच नका थोडा वेळ. हा, आता मला मावशींची गप्पा मारायच्या. मी पण बऱ्याच दिवसांनी भेटलोय. तुम्ही बोलू नका अजिबात. काय चाललंय तुमचं कुचकुच? नाही मी म्हणत होतो, असं जस्ट डोक्यात आलं की मावशी तुम्ही कधी लग्न का नाही केलं? येडा आहे काय? मला नाही आवडत लग्न. हो, असं कसं? तुम्हाला काय आवडायचा प्रश्न आहे? समोरच्या माणसाचा कधीतरी विचार करा ना तुम्ही. आता एवढं कसं? नाही ते थोडस. नाही, मी म्हणते लग्न करून कोणाचं भलं झालंय? कोणाचं? आता यांचं लग्न झालंय नाही, माझं लग्न झालंय नाही, पण तरी बी सुखी आहे की नाही? एकटा जीव साधा शिव, काय लग्न करून भलं झालंय? नाही ठीक आहे, मला माहिती आहे तुम्ही एकट्यानेच सांभाळताय सगळं, पण ते म्हणताय तसं कोणीतरी असलं तर आहे की नाही? हा, म्हणजे सोबतीला, म्हणजे आपल्या सोबतीला कोणतरी पाहिजे ना. अहो असं काय करताय? म्हणजे टेबलाला आपलं टेबल म्हणणार पाहिजे, या ग्लासाला आपलं ग्लास म्हणणार कोणतरी पाहिजे. असं का? आई शपथ. अरुण काका पानसट उदाहरणं देऊन पण त्या विचार करतायत. काहीतरी परिणाम होतोय त्यांच्यावर. तुम्ही देत राहा. अजून एखादं उदाहरण. अजून एखादं. हा बाई, म्हणजे हा कसा एवढा मोठा तुमची खानवळ आहे, एवढा मोठा व्यवसाय आहे, तुम्ही आलेल्या सगळ्यांना जेवण देता, खुश करता, आनंदाने सगळे करता, पण आपल्या हक्काचं माणूस, आपलं स्वतःचं ज्याच्यावर तुम्ही प्रेम करत असाल अशा माणसाला तुम्ही खाऊ घातलं तर किती सुख मिळेल तुम्हाला. आता खानावळीतली सगळेच माणसं होतात, बाबा छान झालंय, पण तो आपल्या हक्काचा माणूस काय म्हणाल? राणे अगं काय जेवण बनवलंय, एक नंबर. आई ग, असं म्हणणार कोणतरी पाहिजे का नको? सिक्सर हा, म्हणजे तसं कोणी माणूसच नाही गावलं ना. कोणी मला विचारलंच नाही, कोणी स्वतःहून जवळ चाललं नाही, तर काय करायचं आता? नको कोणी राहिलं. नाही, पण समजा आज इकडं कुणी आला आणि तुम्हाला विचारलं तर तुम्ही उत्तर द्याल? खानवालीन मावशी काय गो? बसा बसा, वाढी ते तुम्हाला. नाही मी जेवायला नाही आलेलो आहे. मग निघ. एवढं काय काय म्हणता? घेतलाय बॉट पकडा. हाय का बाया? पकडा ना. हे काय चाटळपणा? पकडा म्हणतो ना. अहो काय लहान मुलं. पकडा ना. बरं हे पकडले. तुम्ही ना कुठलं पण पकडलं ना तरी जे माझ्या मनात आहे ना ते मी आज बोलणारच आहे. लग्न कराल माझ्याशी? खूप वर्ष झाली ना मी तुमच्यासाठी झुरतोय. आज विचारीन, उद्या विचारीन, पण विचारण्याची कधी हिंमतच झाली नाही. नाही तुम्ही नाही म्हटलं ना तरी मला चालेल. तुमच्या मनात जर हो असेल ना, ह्यातला बॉट कुठला पण पकडा. मोरे, तुम्ही हे समजा अर्धा तास आधी माझ्या पुढे बोलला असता ना, लय मुस्कडावलं असतं तुम्हाला. पण आता कदम शेट आहेत ना, त्यांनी मला समजून सांगितलं. माझं ना त्यामुळे माझं ना मनच बदलून गेलं. हा, म्हणजे जेवणात मीठ आणि आयुष्याला सोबत असल्याशिवाय ना काही खरं नाही. नाहीतर जेवण आणि आयुष्य सगळे आळणी होऊन जाते. हे आता मला कदम शेटने सांगितलं. माझा आहे ना लग्नाला वाकार आहे. खानवालीन मावशी. मावशी म्हणाल होय? आता तरी नाव घ्या की. झाली सवय लागली नाही बरेच दिवस. मंजुला भया. वा वा वा, खूपच सुंदर परफॉर्मन्स.
सई काय म्हणशील या परफॉर्मन्स नंतर? हॅवॉक परफॉर्मन्स होता. या परफॉर्मन्समध्ये इतका गोडवा आणि इतका ओलावा होता की भरून आलं हृदय. अरुण दादा, वी लव्ह यू. अरुण दादांसाठी एकदा प्लीज जोरदार टाळ्या. मी स्वतःच्याच तोंडून सांगितलंस तू कसा प्रपोज करतोस, त्याचा खूप आनंद आहे. थँक्यू मोरे, मस्त, फार आवडलात तुम्ही. विशाखेत मावशी भयंकर आवडल्या, त्यांची खानावळ पण भयंकर आवडली, त्यांचा बोर्ड तर खूपच आवडला. खानावळीत मद्यपान, धूम्रपान, तंबाखू सेवन निषिद्ध आहे. फार सुंदर, फार मजा आली. वी लव्ह यू अरुण दादा, सुपर्ब. प्रसादा. अरुण, फार मजा आली यार. झालं काय की हा 4 दिवसात एकदा येतो म्हणून हा 4, तू प्रेमाने वार करतोस म्हणून वार, हिची कॉमेडी आहे म्हणून 4 वार कॉमेडी, आणि हा आला आणि त्यांनी चौकारच लावलेला आहे. फार मजा आली. मंडळी, सहज, सुंदर आणि विलक्षण परिणामकारक अभिनय ही ज्यांची खासियत आहे आणि ज्यांनी मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा विशेष ठसा उमटवलाय, असे आजचे आपले खास पाहुणे विद्याधर जोशी आता इथे येणार आहेत आणि त्यांच्यासोबत धमाल करायला येतोय विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर. जाऊ दे. बस ब्रेक मारा बस. समोर ब्रेक मारा, खाली बघा बस. उतरा पाटावर ना, उतरा खाली. उतरा. हा या. हात साफ झालाय जरा, बरं होतंय. फक्त 1-2 गोष्टी लक्षात ठेवा. काय? पहिली गोष्ट, तुम्ही गाडी चालवताना सतत शिव्या देताना ते बंद करा. आणि दुसरी गोष्ट, स्पीड ब्रेकर आल्यावर ब्रेक मारायचा, बोलून गाडी थांबत. चला निघा, या उद्या या टायमावर. थँक्यू. असं काय होणार नाही. हा काय गाडी कधी शिकणार नाही. पुढचा स्टुडंट कोण आहे? विद्याधर जोशी. नाव कुठं तरी ऐकलंय. विद्याधर अरे विद्याधर जोशी. अरे हे माझे जोशी गुरुजी शाळेतले. आई शपथ, म्हणजे आज मास्तर माझ्याकडे शिकायला येणार. माझ्या आहे. 1 मिनिट. हॅलो जांगली, अरे माझ्याकडे शिकायला कोणी येत आहे माहिती आहे का? आज आपले गुरुजी, जोशी गुरुजी. आज फुल मजा आहे बघ तू. आता येऊ दे गुरुजी, आज मज्जाच आहे. हा गुरुजी म्हटलं. अरे इकडे मोटर ट्रेनिंग स्कूल कुठे आहे? हो, मोटर ट्रेनिंगला स्कूल नसतं, फक्त मोटार असते. अरे हेच आहे. गंमत बघा, खरं तर मी शिक्षक आहे, पण आज मीच शिकायला आलोय. ही गंमत नाही, केलेल्या कर्माचे फळ आहेत. म्हणजे काय? असंच आपलं. असंच का? बरं, हरकत नाही. पण माणसाने नेहमी विद्यार्थी राहायला पाहिजे. अजूनही तेच आहे का? हो, म्हणजे माझ्या मुलांनी नवीन गाडी घेतली. हो का? म्हणाला एक गाडी शिकून या बाबा, पटकन आलो. गुरुजी लय वर्षांनी भेटलात गुरुजी. काय झालं? आपल्याला ओळखला नाही आपल्याला. 99 पास आउट खांडेकर नाही का? मी त्या म्हातारीला शेपटी लावलेली, मग आमची मारामारी झाली, तुम्ही करून मला घेऊन गेलात आणि मग 10 दिवस मला रस्टिकेट केला होता. आठवलं काय? खांडेकरांचा प्रसाद. अरे हो. अरे एवढा बघितलं होतं तुला मी. केवढा झालोय ना. काय होणार होतं तुझ्या आयुष्यात ह्याच्यापेक्षा वेगळं? ड्रायव्हिंग स्कूलचा मास्तर तू. ह्याच्यापेक्षा वेगळं? मग गुरुजी तुम्हाला सोपा वाटला? नाही, लय डेंजर काम आहे. म्हणजे ज्याला गाडीतला ग पण माहिती नाही त्याला ड्रायव्हिंग सीटवर बसवायचा आणि आपण बाजूला बसून त्याला गाडी चालवायला लावायचं. बाबा जिगरा लागतो, जिगरा. काय भाषा आहे रे तुझी. तुला सांगू का, तुझ्या लायकीपेक्षा जरा जास्तच झालंय हे सगळं. एवढं? मला काय वाटलं होतं, तू फार तर ते सुलभ शौचालय असतं ना, त्याच्या बाहेर टेबल टाकून 2-2 रुपये गोळा करशील.
गुरुजी लाईच झाला हो काय? पण तुम्हाला सांगू हा. आता या वक्ताला हा. आपल्या मनात कोणत्या भावना उंबनचळून येतात माहिती आहे सांगू तुम्हाला काय होते? आता मला असं वाटतंय आपण जगातला एकदम सक्सेसफुल पर्सन आहे तू? हो कसा 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 काय हा. अरे ज्या माणसाने 12 वर्ष मला हाताखाली शिकवला तो माणूस आज आपल्या हाताखाली शिकायला आला अजून काय असतं सक्सेस तुमचे गुरुजी आले का तुमच्या हाताखाली शिकायला छानपणा करू नको चला शिकूया हे बघा आता यापुढे 15 दिवस मी तुमचा टीचर तुम्ही माझे स्टुडंट स्टुडंट नाही रे अरे काय भाषा आहे तुझी स्टुडंट मी टीचर आहे मग स्टुडंट कळलं जास्त Student. बोलायचं नाही बरं, चला. चला बसा एक मिनिट हे काय? करा काय? हे शर्ट आउट करा शर्ट कशाला बाहेर काढायचं गाडी शर्ट शिकायला आउट करा कशाला शर्ट आउट करा आपल्याला माहिती नाही अरे पण शर्ट बाहेर काढण्याचा आणि ड्रायव्हिंगचा काय संबंध आहे आहे ना हा मग शर्ट इन करायचा आणि शाळेचा काय संबंध अहो जरासा कुठून पुचूक करून शर्ट बाहेर निघाला तरी रट्टे द्यायचात आमच्या कुल्यावर कुले नाही रे बाळा ढुंगण ढुंगण असा शब्द आहे गुरुजी हा? कुले म्हणा ढुंगण म्हणा सुजायचे माझे हो ज्याचे सुचतं त्यालाच कळतं तुम्ही असे काठी घेऊन आलात ना आम्हाला भीती वाटायची आम्ही कुले असे टाईट करून राहायचो 12 वर्ष कुले टाईट करून करून सपाट झालं सगळं एवढी दहशत होती तुमची गुरुजी शरट बाहेर शरट बाहेर अरे धसमुसळपणा नको बसा गाडीत चला या इकडे या व्हेरी गुड बसा हा आता बेसिक सांगतो हा. ए फॉर ऍपल ते तुमच्या शाळेत माझ्या गाडीत वेगळं आहे काय? ए फॉर एस्कलेट्रे काय ए फॉर एस्कलेट्रे ऍक्सिलेटर एस्कलेट्रे बरं ट्रे बी फॉर बॉल घ्या आणि खेळत बसा इथे बी फॉर बॉल आहे काय बी फॉर बिरेक बी फॉर बिरेक बिरेक हा करेक्ट बी फॉर बिरेक हा. पुढे आता सी फॉर कलच कलच सी फॉर कलच बरं, आणि हा कलच. बघ हा जो इथं दांडा आहे ना दांडा हा, हा. तो आहे घेर घेर एकूण 6 घेर असतात घेर, हा. 5 घेर असतात त्याने गाडी पुढे जाते पुढे नाही रे पुढे मी शिकवतो गाडी पुढेच जाणार हा मला नाही सांगायचा आणि एक गिअर आहे तो मागे टाकला की गाडी रिव्हर मध्ये जाते रिव्हर मध्ये एकदम डायरेक्ट मागे जाते कळलं का हा. तर काय करायचं पहिला क्लच दाबायचा मग घेर टाकायचा पहिला मग हळूहळू एस्केलेटर ट्रे दाबायचा मग क्लच वरचा पाय हळूहळू काढायचा मग थोडा स्पीड गेला की सेकंड टाकायचा मग परत क्लच दाबायचा मग थर्ड टाकायचा थोडं आपलं बघायचं की बाबा रस्ता क्लिअर आहे का? काय आहे का? जरा सावकाश सागरी मला समजायला पाहिजे ना आम्हाला कधी सांगितलंच सावकाश शाळेत पहिला धडा होईपर्यंत दुसरा धडा चालू करायचा वरच्या 2 लाईनी लिवेपर्यंत खालती लिवायच्यात आणि वरच्या लाईनी फुसायच्यात आम्हाला कधी सांगितलं अरे पण मी नवीन आहे मला कसं समजणार मग आम्ही काय आईच्या फोटातून शिकून यायचो काय करू सांगतो चला हा. ते हे द्या इग्निशन द्या द्या आता कलच दाबा आता पहिला गेअर टाका नैऋत्यकडे आता एस्केलेटर हळू दाबा दाबा हळू 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 आणि कलच सोडा हळू 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 काय करतोय जशा बंद पाडली तू गाडी अरे पण खांडेकर तू जसं सांगतोयस तसं करतोय मी नीट सांगायचं ना तू किती अंशात हा पाय उचलायचा किती अंशात दाबायचा हे किती करायचं तू सांगायचं हो ते तुमच्या अंश विंश कंश संश सगळं घरी इथे अंदाज दिमाग लावायचा हो का? प्रत्येक गाडीचा वेगवेगळा अंदाज असतो बरं. कुठली हाफ क्लच वर जाते कुठे फुल क्लच वर जाते बरं. ह्याचा अंदाज घ्यायचा मी सांगतो तुम्हाला. चला हे द्या इग्निशन द्या हा क्लच दाबा दाबला. पहिला टाका टाकला. हळू एस्केलेटर वर द्या हळू सावकाश समोर बघा व्हेरी गुड जाते गाडी पुढे चालली. जमतंय जोशा चालली. खरं बाकी तू चला खांडेकर, मस्त. बघितलंस? येतं का? नका सोडू मस्त झाला जाऊ दे हळू ट्रक येतो ट्रक समोरून अरे काय करायचं ट्रक
ट्रक बघा आता काहीतरी करा. एक ट्रक बघा ना, गणित सोडवा. अरे काय करायचं? समोरून ट्रक 100 किलोमीटर वेगाने येतो. बरोबर, हा. आपली गाडी 30 किलोमीटर वेगाने 30, हा. मग साधारण मध्ये अर्धा किलोमीटर अंतर आहे. बरोबर, हा. ठोकायला किती सेकंद लागतील? गणित काय घालतोस तो ट्रकवाला येतोय. माना कोणातरी एक्स बिक्स माना. अरे स्वतःला एक्स माना, ट्रकला वाय माना आणि गाडीची वाय झेड करून टाका. खांडेकर काय हिशोब कसले घालतोस? अरे थांबतो खांडेकर. अरे ह्याला पण कळत नाही, मध्ये येतो इकडे. खांडेकर वाचलो रे, है ना? पण गाडी थांबली कशी? आपोआप तिला समजलं काय? इथे मिनी ब्रेक दाबलाय. अच्छा, तुझ्याकडे मिनी ब्रेक असतं का छोटासा? गुरुजी, मिनी म्हणजे मी ब्रेक दाबलाय. तुमच्या ना भाषेचे लय वांदे आहेत. माझ्या माहित काय? तू ब्रेक दाबलास म्हणून थांबली? मग अच्छा, हो का? बरं केलंस. पण मग तुला जर का ब्रेक मारता येत होता तर आधी मारायचा ना. मला किती घाबरलो सर. कारण तुम्हाला कळायला नको काय? आम्हाला शाळेत कसं बोलायचं? या पोरांनो, तुमच्या हस्ताक्षराचे आणि स्वच्छतेचे 30 मार्क माझ्या हातात आहे, तसं तुमचे 30 मार्क माझ्या पायाखाली आहेत. कळलं काय? आता पुढच्याही नाही, डायरेक्ट सोडून देईन मी, बाहेर उडी मारेन. धमकी देतोस मला? धमकी ना, समजवतोय. 1 मिनिट थांब. काय? तुझ्या ह्या मोटर ट्रेनिंग स्कूलचा मालक कोण आहे? काय झालं? देशमुख. हा, देशमुख आहे. काय आपले साहेब आहेत. काय तो पण माझा विद्यार्थी आहे. म्हणजे? ये बाहेर. 1 मिनिट, काय करताय? हॅलो देशमुख, ऐका ना. मी जोशी सर बोलतोय. सर हाय. हा, तुझा हा जो इकडे काम करणार आहे ना सर, ह्या बघा. खांडेकर. हा, बघतो आता कशी नोकरी करतो. खांडेकर त्याला हे बघ. तो ना, अरे खूप चांगला मुलगा आहे तो. खूप छान मास्तर आहे. मला खूप छान शिकवली गाडी त्यांनी आणि माझे डोळे सुद्धा उघडले. हो, त्याला कायम कर बरं का नोकरीवरती. हा, ठीक आहे, ठेवतो. गुरुजी, मला वाटलं आता तुम्ही कंप्लेंट करता. अरे असं काय करतोस खांडेकर? लक्षात ठेव, कोणत्याही शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्याचं वाईट झालेलं चालेल का? आवडेल का? नाही की नाही? अरे करता करे न कर सके, गुरु करे सब हो जाए. 7 द्वीप 9 खंड में गुरु से बडा न कोई. हा, म्हणजे कळला नाही, पण तुम्ही बोलला म्हणजे महत्वाचाच असणार आपल्या. बाकी प्रसादा. वा बाप्पा, वेलकम. या मंचावरती तुझं मनपूर्वक स्वागत. थँक्स. या गाडीमध्ये आजपर्यंत अनेक जण बसून गेलेत, पण तू आल्यामुळे त्या गाडीचं जे मॅन्युअल स्वरूप होतं ते अचानक ऑटोमॅटिक झाल्यासारखं वाटलं. इतका स्लिक झाला तुमचा प्रवास की आम्हाला पण त्याची खूप मजा आली. आणि तू फॅन्टॅस्टिक ॲक्ट्रेस. मी तुझ्याबद्दल काय बोलू अजून. इट्स ऑलवेज अ ट्रीट टू वॉच यू लाईव्ह. फार मजा आली बाप्पा. पशा फॅन्टॅस्टिक, खूप मजा आली. वंडरफुल. बापादा, तुम्हाला आमच्या या हास्य जत्रेच्या वाहनात बसून कसं वाटलं? गाडी चालवताना किंवा जेव्हा मी शिकलो तेव्हा मला कधीच घाम फुटला नव्हता, पण ह्या लोकांबरोबर परफॉर्म करायचं म्हटल्यानंतर ऐकलं तेव्हाच मला घाम फुटला. ह्या प्रकारचा विनोद मी कधी केला नाही ॲक्टर म्हणून. मी ती कमतरता मानतो माझ्यातली. आज मी कदाचित थोडंफार ते शिकायचा प्रयत्न केला यांच्याकडनं. इतकंच. हाऊ स्वीट. किती मोठं आहे. क्या बात आहे. हाऊ स्वीट. थँक्यू सो मच. आज आमच्या हास्य जत्रेत तुम्ही सहभागी झालात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा आणखी वाढवलीत. थँक्यू. तर मंडळी, याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. आता भेट होणार आहे पुढच्या भागात. तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. हास्य जत्रा.